हाय गाईज, मी साहिल क्रिएटर. आज आम्ही चाललो सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिर. आता मी आणि पप्पा स्कूटी घेऊन निघालो होतो. अरे बाबू, हे पुढं काय आहे? जिथं पावा तिथं रस्त्याचे कामच चालू आहे. आता या नाशिकमध्ये होणार आहे ते कुंभमेळ्यामुळं सगळीकडे कामं चालू आहे. नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे कामं चालू आहे. ही माझी शाळा आहे, महात्मा फुले शाळा. हिला फक्त फुले शाळा म्हणून पण ओळखतात. पहिली 10वी या शाळेतच केली मी आणि कॉलेजला इथंच ऍडमिशन घेतलंय. इथं पण शाळेच्या बाहेर काम चालू आहे शाळेचं. आता आपण आलोय वावीस येथे. इथून राईट साईडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दिसेल. इथून आपल्याला लेफ्ट टर्न घेऊन स्ट्रेट जायचंय. तिथून पहिले आपल्याला कचेरी लागेल. तिथून थोडं पुढं गेलं की दिवाणी व फौजदारी न्यायालय लागेल. न्यायालयाचा कॅम्पस सोडल्यानंतर लेफ्ट साईडला एक टर्न लागेल. तिथून आपल्याला स्ट्रेट जायचंय. आता आलेलं आहे गोंदेश्वर मंदिर. गाडी बाहेर पार्क करून आम्ही आतमध्ये गेलो. आज सोमवार असल्यामुळं आज सकाळी सकाळीच खूप इथं गर्दी होती. मग आम्ही महादेवाच्या दर्शनासाठी निघालो. आम्ही पहिले नंदीचे दर्शन घेत, मग महादेवाच्या दर्शनासाठी गेलो. मध्ये गेल्यावर पाहिलं तिथं खांब असेल, भिंत असेल किंवा दरवाजे असेल, सर्वांवर एकदम अशी बारीक नक्षीदार कोरीव काम केलेलं होतं. अगदी माणसांचीही त्याच्यावर नक्षी कोरली होती. सुंदर असे डिझाईन तिथं कोरलेले होते, तुम्ही बघूच शकता. गाभाऱ्यात गेल्यावर महादेवाची मनमोहक अशी पिंड बघून मनाला शांतता वाटली. दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो. आता आपण महादेवाच्या मंदिरात गेलतो. ते सेंटरला आहे आणि मंदिराच्या चारही कोपऱ्यांना 4 देवांचे मंदिर आहे. तर आता आपण जाणार आहोत गणपती मंदिरात. हे मंदिर महादेव मंदिराच्या उजव्या बाजूला आहे, जे की आहे पश्चिम दिशेला. तर आता गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन आपण जाणार होतो दुसऱ्या मंदिरात, जे की आहे पार्वती मातेचं मंदिर, म्हणजेच महादेवांच्या पत्नींचे. तर हे आहे महादेव मंदिरच्या डाव्या साईडला, म्हणजेच पश्चिम दिशेला. तर इथेही आम्ही दर्शन वगैरे घेतले. नंतर हे कळालं की पार्वती माता, महादेव आणि गणपती बाप्पा हे एकसोबत बसलेले आहे आणि त्यांच्यासमोर सूर्यदेव आणि नारायण भगवान बसलेले आहेत. तर आता आपण जाणार आहोत सूर्यदेवांच्या दर्शनाला. हिंदू धर्मात सूर्यदेवाला प्रत्यक्ष देव मानले जाते, कारण ते रोज आपल्याला दर्शन देतात. सूर्यदेव किंवा सूर्यनारायणाचे दर्शन आणि उपासना केल्याने शारीरिक आरोग्य सुधारते आणि जीवनात तेज, आत्मविश्वास, कीर्ती व प्रगती प्राप्त होते. त्यानंतर पप्पांनी मला या मंदिराचा बराचसा इतिहास सांगितला. तर मी पप्पांना विचारलं की या नंदींचे माणी का नाही आहे आणि मंदिरांचे कळस पण का नाही आहे. तर त्यांनी सांगितलं की पूर्वीच्या आक्रमणांमुळे मंदिराची कळसे व मान नष्ट झाली. गोंदेश्वर मंदिराला हेमाडपंथी मंदिर म्हटले जाते, कारण त्याची बांधकाम शैली ही हेमाडपंथी आहे. 11व्या ते 12व्या शतकात यादव काळात ही विशिष्ट वास्तुकला विकसित झाली होती. या मंदिराला हेमाडपंथी मंदिरच का म्हणतात, कारण ह्या मंदिराचे बांधकाम करताना चुना किंवा सिमेंटचा वापर केलेला नव्हता आणि हे मंदिर बनवण्यात हेमाद्री पंडिताचे योगदान होते.
म्हणून या मंदिराला हेमाडपंथी मंदिर म्हणून संबोधले जाते. हे मंदिर फक्त काळ्या पाषाणाचा वापर करून बनवलेलं आहे. तिथून आम्ही सूर्यतळ्याच्या मार्गाकडे आलो. सूर्यतळे हे सूर्यदेव मंदिराच्या एक्झॅक्ट मागे आहे. तळे मोठं सूर्यतळे एवढे मोठे सूर्यतळे तसं आता सध्या त्याचं काम चालू त्याचं आता उकळायचं काम चालू त्याला क्लिअर करायचं काम चालू आता सूर्यतळे म्हणतात म्हणजे तवाच आहे पण ते अजून खोल आता बनवले आता ते खराब झालं ना आता बनवायचं काम चालू खोलून म्हणजे नवीन पाणी सोडायचं नवीन काम करायचे. आणि याचा सगळा पूर्ण हा कळस आहे ना कळस त्या काळातल्या लोकांनी त्या कळस हे करून टाकलं काढून पडजोड करून टाकलं. पण मग त्या सालापासून त्या सालापर्यंत आजपर्यंत ते मंदिर म्हणजे परिचय यादव काळातलं किती यादव काळातलं म्हणजे किती शतक झाले असं त्याला शतक किती हजारो शतक झाले असतील. त्या शतकाच्या काळातलं मंदिर आहे ते अजून म्हणजे त्यांनी त्याची कला काय अजून आहे तशीच आहे. त्याला काही चेंज नाही काहीच नाही सगळं जसं तसं आहे. म्हणजे त्याला काही बदल नाही केला चेंज नाही केला काहीच नाही आहे तसंच आहे अजून. नाही तर तसे काय मंदिर वादाने पडून चालले गावाची म्हणजे बिगर चिटकवता बिगर सिमेंट लावताचे मंदिर आहे ती म्हणजे कला किती ते असेल मंदिर अजून तर 1200 सिमेंट भरून करेल पण ते पडेल बाकी कळत पण नुसते दगडांनी पण असे सुद्धा नाही. आता नीट विचार कर आता हे मंदिर आहे आता बघ सांग आता आपल्याला समजा घर म्हणायचं किती आपल्याला कलाकार लागले असते जरा आहे तसं काही नाही याला बघ इकडे तिकडे ते सरकलं का नाही नाही तसं आपलं सिमेंट लावेल सुद्धा मंदिर आपलं कविता आपली हजारो वर्षाचे हजारो वर्षाचे आहे तसंच ती सगळं कलाकारी सगळी बारीकेने काम करेल सगळी कलाकृती छोटा मोठा हत्यार सगळं वापरेल सगळी कलाकृती म्हणजे जुने एकदम हजारो म्हणजे किती यादव काळ. इथलं जे सुशोभीकरण आहे ते आत्ताच 4-5 वर्षापूर्वी केलेलं आहे. सूर्यतळे पाहून झाल्यानंतर आम्ही भगवान नारायणांच्या मंदिरात गेलो. प्रत्येक मंदिराला वेगवेगळ्या पद्धतीने कोरीव काम केलेलं होतं. मग आम्ही सर्व मंदिर बघून घेतलं. प्रत्येक मंदिराला बसण्यासाठी व्यवस्था केलेली होती. मग दर्शन वगैरे घेतलं. भगवान नारायणांचे मंदिर गणपती मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे. पुढील क्लिप्समध्ये मी तुम्हाला शक्य होईल तेवढे कोरीव काम व नक्षी दाखवतो. सकाळी सकाळी तुम्ही पक्ष्यांच्या चिवचिवाट ऐकू शकता. किती पीसफुल वातावरण आहे इथे. यादवकालीन राजाराव गोविंद यांनी हे मंदिर इसवी 1160च्या सुमारास बांधले होते अशी इतिहासकारांची मान्यता आहे. साधारण 800 ते 900 वर्षे जुने हे मंदिर आहे. मंदिरामध्ये हवा जाण्यासाठी 3ही बाजूंनी खिडक्या दिलेल्या आहेत. इथून न्हाणीचे पाणी वाहते म्हणजे महादेवाला जो अभिषेक घातला जातो तो या गायमुखाद्वारे बाहेर येतो.
दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो नारायण बाबाला जायला. त्याची माहिती तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये कळेल. आम्ही आता आलेलो आहे श्री नारायण देव बाबा मंदिरात. आम्ही इथे आत गेल्यावर पहिले खंडराव महाराजांचे दर्शन घेतले आणि मग नारायण बाबांचे दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांच्या समाधी दर्शनास गेलो. दर्शन वगैरे करून झाल्यावर पप्पांनी या मंदिराबाबत माहिती विचारली. लोकांना कळलं यांच्या म्हणजे अशी शक्ती म्हणजे कळलं सगळ्यात म्हणजे नारायण बाबा आहे ना, आपल्या बाबाचे आजोबा आहे, म्हणजे माझे पंजोबा. तुझे पंजोबा म्हणजे स्वतःच्या आपल्या घरातली देव आहे नारायण देव बाबा, हे आपल्या स्वतःच्या घरातली. हे देव आहे ना, कळाले कसं कळालं आपण त्यावेळेस आहे ना, त्यांना एक दिवस रेल्वेमध्ये बसून बाहेर पण जायचं होतं ना, तर तेव्हा त्यांच्यासंग त्यांच्या माकड जायचं. रेल्वे जाताना ते जेवणाचं आम्हाला म्हणतात आम्हाला वेळ बसू द्या, ते काय तुम्हाला बसते पण माकाला बसते ना, आणि मग ते काही मागण्याच्या बसून देऊन यायला बसून गाडी म्हणजे मला जा मग चालवा म्हणजे रेल्वे चालू आहे रेल्वे बसल्यावर रेल्वे चालू आहे असे काही जाणार मग शेवट त्यांच्या काळाला काय करून ते शेवट बाबाला म्हणून बसा म्हणून आपल्या माकडाला किंवा बाबा जेव्हा बसले तेव्हा रेल्वे चालू. मग त्यावेळेस लोकांना कळालं का हे त्यांच्या देवी शक्ती ते काय करायचे असं कपडे गेले ना त्यांचे बाजारी कपडे होते. काय बाजारी कपडे राहायचे, बाजाराचे कपडे राहायचे. ते कोणाच्या घरात गेले काय त्यांना काही कुणी काही दिलं का म्हणजे त्यानंतर काही दिवसांनी ना अशा एका माणसाच्या याच्यात आले स्वप्नामध्ये कवा माणसामध्ये मला थोडं मुंगीला असं लागली. त्यांनी ती समाधी उकाळली खरं त्यांना ते लागली होती म्हणून त्यांनी ती उकाळली परत बोलून परत ते करून परत समाधी बांधली. म्हणजे नारायण बाबा हे देव आई लोकांना त्यावेळेस कळालं समाधी देवी आणि स्वतःच्या आपल्या घरातली देवी म्हणजे आपल्या घरात देव पण आहे. म्हणजे मला आजी सांगितलं ते का आपले कोणतरी बाबा आहे तर असा होता आजचा व्लॉग. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.